अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढल्यामुळे पंचगंगा नदीवरील धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे। नदीपात्रातील पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्यामुळे रुकडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलला पुरेसे पाणी मिळत नाही। परिणामी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत। नदीला नवीन पाणी येईपर्यंत किंवा पाण्याची पातळी पूर्ववत होईपर्यंत संपूर्ण गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची अथवा नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा व केवळ 30 मिनिटेच होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सर्व नागरिकांना पाणी अत्यंत काटकसरीने व जपून वापरण्याचं जाहीर आवाहन केलं आहे। दरम्यान पाणी टंचाईच्या या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुकडी ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत, राहुल माने, सिकंदर पेंढारी, चमुवल लोखंडे, संतोष रुकडीकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला, दिलीप इंगळे, ग्रामपंचायत कर्मचारी व सहकाऱ्यांसह थेट नदीपात्रात उतरून जॅकवेल व पाणी पातळीची प्रत्यक्ष पाहणी केली। नदीपात्रात पाणी अत्यंत कमी असल्याने जॅकवेलवरून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे कठीण झाले आहे। ग्रामस्थांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। रुकडी प्रतिनिधी कीर्तिराज जाधव। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।